तर म्हणजे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो, जिथे तुम्हाला दिलं जातं टेक्निकल अनालिसिसचं बेसिक टू ॲडव्हान्स पूर्णपणे नॉलेज. त्याचबरोबर आपण ऑप्शन चेन झालं, ऑप्शन ट्रेडिंग झालं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगत असतो. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, ते म्हणजे मार्केट स्ट्रक्चर. तर त्या मार्केट स्ट्रक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की अशा प्रकारे मार्केटमध्ये आपल्याला पॅटर्न पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपल्याला पॅटर्न पाहायला मिळतात. याच्यामध्ये मी सांगितलं होतं, हे पॉइंट असतात आपल्यासाठी लो, हे पॉइंट असतात आपल्यासाठी लो आणि हे वरचे जे पॉइंट असतात ते असतात हाय. तर सिम्पली पहा, हे जे हा जो मूव्ह असतो, हा असतो इम्पल्सिव्ह आणि हा असतो करेक्टिव्ह मूव्ह. तर त्याच्यामध्ये हा जो एक मूव्ह आहे ना, याच्यामध्ये हा जो वरचा पॉइंट आहे तो आपल्यासाठी हाय आणि खालचा पॉइंट आहे तो आहे आपल्यासाठी लो. तर हा जो हाय आणि लो पॉइंट आहे याच्यापासून मार्केटमध्ये अप ट्रेंड आणि डाउन ट्रेंडचं फॉर्मेशन होत असतं. मग पहा, सिम्पली मार्केटमध्ये जेव्हाही हाय पॉइंट आहेत हे वरती बनत जातात. अशा वेळेस आपल्याला मार्केटमध्ये अप ट्रेंड पाहायला मिळतो. त्याचबरोबर मार्केटमध्ये जे हाय पॉइंट आहेत हे जर लोला बनत चालले, म्हणजे पहा प्रिव्हियस जो हाय होता त्याच्यापेक्षा दुसरा हाय जो लोला जर तयार झाला, तिसरा हाय लोला जर तयार झाला, तर अशा वेळेस आपल्याला इथे पाहायला मिळतो तो म्हणजे डाउन ट्रेंड. डाउन ट्रेंड आणि इथे जो होता तो होता अप ट्रेंड. तर आता सिम्पली आपल्याला एक गोष्ट पाहायची ती म्हणजे जेव्हा हे अप ट्रेंडचं कन्व्हर्जन डाऊन ट्रेंडमध्ये होतं, अशा वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं मार्केटमध्ये चेंज होत असतं स्ट्रक्चर. मार्केटमध्ये स्ट्रक्चर चेंज होतं. मग हे मार्केटमध्ये स्ट्रक्चर चेंज होताना आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला चार्ट पॅटर्न पाहायला मिळतात. चार्ट पॅटर्न पाहायला मिळतात. पण बेसिकली आपण काय करतो, चार्ट पॅटर्न पाठ करतो, चार्ट पॅटर्न पाठ करतो. पण हे चार्ट पॅटर्न पाठ करायचं नसतं. त्याच्या मागचं लॉजिक समजून घ्यायचं असतं, की बिगेस्ट प्लेयरची जी बिग प्लेयर्स आहेत मार्केटमध्ये त्यांची सायकॉलॉजी काय असते. जर तुम्हाला ह्या चार्ट पॅटर्न मध्ये मागील जर सायकोलॉजी समजली तर तुम्हाला हे चार्ट पॅटर्न समजले आणि तुम्हाला चार्ट पॅटर्न पाहायची गरज नाही, चार्ट पॅटर्न पाठ करण्याची गरज नाही. मग ही सायकोलॉजी मी तुम्हाला आज शिकवणार आहे. तर चला पाहूयात आधी चार्ट पॅटर्न कोणते आहेत, त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की ह्या चार्ट पॅटर्नच्या मागची सायकोलॉजी काय आहे. तर पहा, तुम्ही पाहिले असतील मार्केटमध्ये डबल टॉप, डबल डबल बॉटम, त्याच प्रकारे हे पहा इथे हेड अँड शोल्डर, हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, हे जे चार्ट पॅटर्न आहेत हे आहेत रिव्हर्सल चार्ट पॅटर्न. कोणते आहेत? रिव्हर्सल चार्ट पॅटर्न. तर हे चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन काय होतं आणि याच्या मागे लॉजिक काय असते ते सांगतो. पहा, फर्स्ट चार्ट पॅटर्न आपण पाहूयात, तो म्हणजे डबल टॉप. फर्स्ट चार्ट पॅटर्न आहे तो आहे डबल टॉप आणि त्याचप्रमाणे दुसरा आहे तो म्हणजे आहे हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर. तर सिम्पली पहा, जर आपण अप ट्रेंड जर चालू आहे, अप ट्रेंड जर चालू आहे, अशा वेळेस इथे जर डबल टॉपचं फॉर्मेशन झालं, इथे जर डबल टॉपचं फॉर्मेशन झालं, तर ह्या अप ट्रेंडचं कन्व्हर्जन डाऊन ट्रेंडमध्ये होतं. डाऊन ट्रेंडमध्ये होतं. मग आता इथे काय होतंय पहा, अप ट्रेंडमध्ये हा जो हाय पॉइंट आहे, हा हाय पॉइंट आहे. याला कोणीतरी हाय नेलं म्हणजे कोणीतरी ह्याला बाय केलं. मग त्यानंतर नेक्स्ट हाय जो पॉइंट आहे, तो जर प्रिव्हियस हायपेक्षा जर वरती बनतोय, तर कोणीतरी अजून जास्त पॉवरने याला बाय करत आहे. थर्ड ही तितकाच त्याच्या प्रिव्हियस हायपेक्षा वरती जर बनताय तर अजून कोणतरी बाय करते. पण एक अशी सिच्युएशन येते ज्याच्यामध्ये हाय जो पॉइंट आहे तो तर बनतोच. पण आपल्याला असं एक्सपेक्टेड असतं अप ट्रेंडमध्ये की हा हाय पॉइंटच्या वरती नवीन हाय पॉइंट इकडे बनायला पाहिजे. पण असं होत नाही. त्यावेळेस काय होतं, तर तो जो पहिला हाय पॉइंट होता त्याच्याच आसपास नवीन हाय पॉइंट बनतो. मग याच्या मागे लॉजिक काय असतं? तर सिम्पली पहा, मार्केटमध्ये जर हाय पॉइंट बनतायत, तर अशा वेळेस याच्या मागे लॉजिक हेच आहे की मार्केटमध्ये बायर्स आहेत. पण इथे काय झालं, इथे जो हाय पॉइंट होता, याच्यावरती हाय न पॉइंट बनता मार्केटमध्ये त्याच पोझिशन हाय पॉइंट बनला, त्याच पोझिशनला हाय पॉइंट बनला. तर याच्यावरून समजते की मार्केटमध्ये बायर्स जे आहेत, जे मार्केटला वरती पुश करत होते, त्यांची पॉवर कुठेतरी कमी होत चालली आहे. पॉवर कुठेतरी कमी होत चालली आणि मार्केटला आता ते ह्या हाय पॉइंटच्या वरती पुश करू शकत नाहीत. ह्या हाय पॉइंटच्या वरती पुश करू शकत नाहीत. मग काय करतं मार्केट, जो प्रिव्हियस हाय होता त्याच हायच्या लेवलला जातं. मग इथे बनतात दोन टॉप. इथे बनतो हा एक टॉप आणि दुसरा हा एक टॉप. मग असे टॉप झाल्यानंतर मार्केट जर त्या पॉइंटच्या वरती पुश करू शकत नाही, तर बायरची पॉवर संपली. तर बायरची पॉवर संपली, तिथून मार्केटमध्ये खाली चालू होतो डाउन ट्रेंड. मग आता डाउन ट्रेंड चालू झाला हे ओळखायचं कसं? तर सिम्पली हा जो पॉइंट आहे हाय, याच्यावरती जर तयार नाही झाला आणि तो जर खाली तयार झाला, तर हा म्हणू शकतो आपण हाय पॉइंटच्या खाली जर हाय पॉइंट तयार झाला, तर म्हणू शकतो डाउन ट्रेंड चालू झाला.
मग अशा प्रकारे कंटिन्युअसली हाय पॉईंटच्या खाली हाय पॉईंट हे लोअरला बनत चालतात. त्याला आपण म्हणतो हायर लोज. हायर लोज जेव्हा बनतात तेव्हा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडचं सुरुवात होत असते. मग इथे हा जो डबल टॉप झाला याच्या मागे तुम्हाला लॉजिक समजलं असेल की बायर्स इंटरेस्टेड नाहीत. बायर्स इंटरेस्टेड नाहीत तर बायर्स त्याच पोझिशनला पुन्हा पुन्हा मार्केटला घेऊन जात आहेत. पण त्याच्यावरती बायर्सला जाता येत नाही. तर हा डबल टॉप पॅटर्नच्या मागचं लॉजिक आहे. तर हे डबल टॉप पॅटर्न अशा प्रकारे लॉजिक असतं. आपण पाहूयात दुसरं हेड अँड शोल्डर पॅटर्न. हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये काय होतं पहा, मार्केटमध्ये अप ट्रेंड चालू असतो. मार्केटमध्ये अप ट्रेंड चालू असतो. तर अशा वेळेस मार्केटमध्ये जेव्हा अप ट्रेंड चालू असतो ना, अशा वेळेस मार्केटला जेव्हा रिव्हर्सल व्हायचंय म्हणजे चेंज व्हायचंय, त्यात मार्केटला स्ट्रक्चर चेंज करायचंय. पहिल्यांदा जे हाय पॉईंट बनत होते, पहिल्यांदा जे हाय पॉईंट वरती हाय पॉईंट बनत होते, ते हाय पॉईंट आता खालती बनतायत. तिथे पहा, हे हाय पॉईंट खालती बनतायत. तर हाय पॉईंट खालती बनले तर आपण म्हणतो इथे डाऊन ट्रेंड चालू झाला. मग इथे जो चार्ट पॅटर्न पहा, इथे हा एक आहे त्याचा आपल्या बॉडीला कन्सिडर करा की हा एक खांदा आहे आपला, तो आहे एक शोल्डर, हा आपला आहे हेड, हे आपला आहे हेड म्हणजे हे डोकं आणि पुन्हा एकदा खांदा. अशा टाईपमध्ये स्ट्रक्चर दिसतंय की इथे हे तुमचा हा शोल्डर, हा हेड आणि हा शोल्डर. तर अशा टाईपचं फॉर्मेशन होतं आणि ह्या पॅटर्नला ज्याच्यामध्ये हा इकडचा शोल्डर, हे हेड आणि इकडचा शोल्डर बनतो ना, याला म्हणतो हेड अँड शोल्डर पॅटर्न. याच्यामध्ये लॉजिक पहा, मार्केटमध्ये अप ट्रेंडमध्ये जे बायर्स होते ते मार्केटला कंटिन्युअसली वरती पुश करत जात होते. पण एक पोझिशन अशी आली जिथे बायर्सने मार्केटला आपलं एक्सपेक्टेड होतं की मार्केट इथे पुश करेन, कुठे पुश करेन, इथे पुश करेन, अशा टाईपमध्ये पॅटर्न होऊन अप ट्रेंड जाईल. पण मार्केटला बायर्स वरती पुश करू शकले नाहीत. इतके पुश करू शकले नाहीत की त्याच्या पहिल्या लेवलला पण नेऊ शकले नाहीत. म्हणजे डबल टॉपला जिथे कसं या टाईपमध्ये दिलतं तिथे पण नेऊ शकले नाहीत. बायरची पॉवर इथे फक्त बायर्सने इथून इथे नेण्यापेक्षा डायरेक्टली इथेच नेलं. इथे नेलं म्हणजे काय झालं, सेलर्स जास्त मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाले. मग जर सेलर्सने इथे जर मार्केटवरती जर कंट्रोल केला तर सेलर्स पटकन त्याला मार्केटमध्ये खाली फॉल करतात, म्हणजे पटकन सेलिंग करून टाकतात. सेलिंग केली की मार्केट इथून होतं रिव्हर्स आणि मार्केट जातं खाली. आणि हा पॅटर्न मग लॉजिक तुम्हाला समजलं असेल की हा जो पॅटर्न आहे हा जास्त निगेटिव्ह पॅटर्न आहे. कशापेक्षा? तर तो म्हणजे डबल टॉप पेक्षा. डबल टॉप मध्ये मार्केट निदान इथपर्यंत तरी बायर्स त्याला पुश करू शकले त्याच्या प्रिव्हियस हाय पर्यंत तरी. पण हा जो आहे हेड अँड शोल्डर याच्यामध्ये हे बायर्स इथपर्यंतही पुश करू शकले नाहीत. म्हणजे हा जास्त निगेटिव्ह पॅटर्न आहे. तुम्हाला याच्या मागचं लॉजिक समजलं असेल तर तुम्हाला जर टेक्निकल अनालिसिस शिकायचंय तेही माझ्याकडून आणि त्याच्यासाठी आपण बनवला एक कोर्स, त्या कोर्समध्ये जर तुम्हाला ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे आणि मी पण नंबर तुम्हाला लिहून देतो. तो म्हणजे पहा 130 9145130847 या नंबरवर तुम्ही क्लिक करू शकता. इथे मी जे शिकवतो ना ते तुम्हाला डायरेक्टली मार्केटमध्ये तुम्हाला चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न पाठ करण्याची गरज नाही. जे मार्केटमध्ये काम करतं तेच मी शिकवतो. जे लोक मार्केटमध्ये बिग प्लेयर्स आहेत त्यांची सायकॉलॉजी शिकवत असतो आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल की मी कशा प्रकारे सायकॉलॉजी शिकवतोय. तुम्हाला जर कोर्स बाय करायचा असेल तर खाली नंबरवरती कॉल करू शकता किंवा तुम्ही आपल्या जे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय त्याच्यावरती कॉल करू शकता. अजून कोर्सचं काम चालू आहे. थोडा नॉर्मल कोर्स राहिला आहे. तो कोर्स झाल्यानंतर तुम्ही त्याला बाय करू शकता. थँक यू सो मच.